इमोसिंथेटिक ही जी प्रोसेस आहे नेमकं इमोसिंथेटिक म्हणजे काय? रासायनिक संश्लेषण ज्याला किंवा रासायनिक स्वयंपोषी सुद्धा म्हणतात. ऑटोट्रॉपिक आहे ती. कशी आहे? ऑटोट्रॉपिक आहे. आता ऑटो म्हणल्यावर स्वयं स्वतःचे स्वतः पोषण करते अशा पद्धतीची केमो राहते. आता ऍक्च्युली नाही का नेमकं काय तर काही अजैविक इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस जे आहेत ज्याचं ऑक्सिडेशन मधून मिळालेली ऊर्जा वापरून कार्बन डायऑक्साईड पासून स्वतःचे अन्न तयार करतात. म्हणजे कार्बन डायऑक्साईड पासून अन्न तयार करायला लागले हे आहे. आता प्रॉब्लेम आहे काचा वापर केला त्यांनी इनऑर्गॅनिक सबस्टन्सेसचा, इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस किंवा केमिकलचा असं म्हणूया. आता प्रॉब्लेम येते की ऑक्सिडेशन होणं म्हणजे नेमकं काय? तुम्ही जर कधी बघितलं असेल बाळांनो की शेतामध्ये तुम्ही विळा टाकला किंवा एखादी पास राहते याची, बरोबर आहे, त्याला गंज लागते. काय लागते? गंज लागते. ते कशासोबत नाही का? ऑक्सिजन सोबत प्लस H2O सोबत. हे अशा पद्धतीचं फेरस म्हणजे आपलं तुमचं काय लोखंड होईल, ठीक आहे. याची क्रिया घडते आणि शेवटी याला नाही का रस्ट ज्याला आपण म्हणतो, ज्याला गंज म्हणतो आपण, ती प्रोसेस घडते. किंवा आपण जेव्हा नाही का साखर पाणी पितो किंवा ते एनर्जी मिळते त्याच्यापासून, बरोबर आहे. ऑक्सिडेशन होण्याची प्रोसेस म्हणजे काय? सरळ भाषेत सांगायचं गेलं तर ऑक्सिडेशन म्हणजे काय करत असते तर ऑक्सिजन मिळवणे टू गेन ऑक्सिजन, ही प्रोसेस की आपले ऑक्सिजन वाढ करणे आणि काय करणे टू रिड्यूस इलेक्ट्रॉन, की आपल्या याच्यातली ते याची मात्रा, इलेक्ट्रॉनची मात्रा कमी करणे, ते ऑक्सिडेशनचं काम राहतं. ठीक आहे. कुठेही आपल्या बॉडीत किंवा कुठेही असेल तर इलेक्ट्रॉनची कमी करणे, घट करणे, गमावणे त्याला, आणि ऑक्सिजनला मिळवणे, दॅट इज अ प्रोसेस ऑफ ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन त्याला म्हणतात. मग इथं ऑक्सिडेशन म्हणजे काय व्हायला लागलं की जे अजैविक ऑर्गॅनिझम आपण ज्याला म्हणलो होतो मिथेन, अमोनिया, नायट्रेट, आपण म्हणलो होतो ना हाय असं केलं होतं, हाय आय काय म्हणते सांगितलं होतं नास असं सांगितलं होतं ना, हायड्रोजन, आयर्न, नायट्रेट, अमोनिया आणि सल्फर. तर हे जे केमिकल आहे त्याचं ऑक्सिडेशन होतं. काय होतं? ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन होणं म्हणजे प्रोसेस काय? इलेक्ट्रॉन गमावणे, ऑक्सिजन घेणे आणि त्याच्यातून ऊर्जा वापरून CO2 पासून स्वतःचं अन्न तयार करायचं. आता त्यांनी काय केलं? CO2 घेतला, CO2 पासून काय मिळवलं? अन्न तयार केलं. कोण? प्लांट्सनं. आता प्रकाशाचा वापर केला का? नाही. प्रकाशाचा केमोसायंटिफिक मध्ये प्रकाशाचा वापर केला का? नाही केला. अजैविक रसायन कोणते होतं? तर हे होतं अमोनिया NH3, नायट्रेट NO2, H2S हायड्रोजन सल्फाइड, H2 म्हणजे हायड्रोजन, फेरस म्हणजे त्याच्यात 2+ आहे त्याला म्हणतात आयर्न, आणि दुसरं आहे सल्फरला काय म्हणतात? गंध. तर हे सगळे रसायन हे अजैविक आहेत. कसे आहेत? अजैविक. जैविक नाही, ऑर्गॅनिक नाही, इनऑर्गॅनिक आहे. याचं ऑक्सिडेशन होते. ऑक्सिडेशन होणे म्हणजे सांगितलं की ऑक्सिजन मिळवणे आणि इलेक्ट्रॉन गमावणे. ते मिळून काय करायचं? कार्बन डायऑक्साईड ऊर्जा वापरून कार्बन डायऑक्साईड पासून सेंद्रिय अन्न तयार केलं. की कार्बन डायऑक्साईड पासून कोणतं अन्न तयार व्हायला लागलं? ऑर्गॅनिक फूड ज्याला म्हणतो, ऑर्गॅनिक फूड त्याला म्हणतात सेंद्रिय अन्न. ठीक आहे. आता पहा की हे सगळे केमिकल आहेत, याचं ऑक्सिडेशन झालं, येथून ऊर्जा मिळाली. मग तुम्हाला असो किंवा वनस्पतीला असो ऑक्सिडेशनच्या प्रोसेस मध्ये ऊर्जा निर्माण झाली. ठीक आहे. आणि त्याच्यातून सेंद्रिय अन्न तयार व्हायला, ऑर्गॅनिक फूड आणि जीवांची वाढ होत असते. मग तुमची माझी जी ग्रोथ होते किंवा प्लांटची ग्रोथ होते. जर समजा फॉर एक्झाम्पल हे सगळे अजैविक किंवा प्लांट मधली गोष्ट करायला आपण, इनऑर्गॅनिक कंपाऊंड काय करत असतात? त्याचं ऑक्सिडेशन होतं. ऑक्सिडेशन गेल्यावर इलेक्ट्रॉन लॉस होतो, ऑक्सिजन मिळतो, ऑक्सिजनच्या याच्यावरून ऑर्गॅनिक फूड तयार होतं, म्हणजे कार्बन डायऑक्साईडचा वापर करून, आणि जीवांची वाढ होत असते. म्हणून लक्षात ठेवा, झाडं कार्बन डायऑक्साईड घेतात, काय देतात? ऑक्सिजन. आणि काय घेतात? कार्बन डायऑक्साईड सोडतात. काय? ऑक्सिजन सोडतात, कार्बन डायऑक्साईड. आणि ते कार्बन डायऑक्साईड घ्यायला लागले कशासाठी? त्याचा वापर करून ते काय तयार करायला लागले? आता हे कोणत्या आहेत? ते कुठे आढळते? तर जमिनीत होते, पाण्यात, गरम पाण्याच्या झऱ्याजवळ किंवा समुद्राच्या तळाशी.
हे सगळे नाही का काय केमोसिंथेटिक प्रोसेस इथं घडतात, जमिनीत घडतात, पाण्यात घडतात, गरम पाण्याच्या जवळ आणि समुद्राच्या तळाशी घडतात. हायड्रोथर्मल वेंट म्हणतात त्याला. आता त्याचे उदाहरण पहा, नायट्रोसोमेनस आताच आपण पाहिलं होतं. तर NH3 चं ऑक्सिडेशन करते. ऑक्सिडेशन करणे म्हणजे इलेक्ट्रॉन गमावणे, ऑक्सिजन मिळवणे. तर नायट्रोसोमस, त्या बाईच्यात नायट्रोजन आलं, नायट्रोसोमॅनस, नायट्रोबॅक्टर आताच उदाहरण, थिओबॅसिलिस. त्याच्यात कोणाचं ऑक्सिडेशन मिळालं? H2S आणि सल्फरचं ऑक्सिडेशन मिळालं लागलं. बेगियाटो, सल्फरचं ऑक्सिडेशन मिळालं. कोणत्या ह्याच्यात? बेगियाटो म्हणजे. हायड्रोजिनोमोनस, हायड्रोजिनोमोनस म्हणजे H2 चं ऑक्सिडेशन मिळालं. आणि आयर्न बॅक्टेरियामध्ये कशाचं ऑक्सिडेशन होत आहे बघा आता, की आयर्न बॅक्टेरिया जो आहे तुमचा, त्या आयर्न बॅक्टेरियामध्ये आपल्या फेरसचं म्हणजे आयर्नचं नाही का ऑक्सिडेशन मिळालं, लोखंडाचं. लक्षात घ्यावं लागलं कशाचं? आयर्नचं ऑक्सिडेशन झालं. त्यानंतर बघा तुम्हाला काही गोष्टी बघा केमोसायंटिफिक जीवाचे अधिवास स्थान कुठं आहेत, हे कुठं कुठं राहत असतात. लक्षात कुठं कुठं राहायला लागले बघा. हायड्रोथर्मल वेंट्स मध्ये बघा, एवढ्या मोठ्या याच्यात नाही का हे सगळ्या गोष्टी नाही का केमोसायंटिफिक बॅक्टेरिया एवढ्या मोठ्या ज्वालामुखी डीप समुद्राच्या तळाशी जे आहे ना, तिथं पण हे राहतात. ही कल्पना करा, तिथे जगू शकतात ह्या बॅक्टेरिया. याचा अर्थ काय व्हायला लागला, किती मोठी उष्णता असली तर ते बॅक्टेरिया काही जगतात. ओके, H2S, फेरस, अमोनिया, हायड्रोजन, केमोसिंथेटिक बॅक्टेरिया याच्यात पण म्हणजे ज्वालामुखीचे, म्हणजे आपण ज्वालामुखीमध्ये टिकत नाही तिथं बॅक्टेरिया टिकायचे. लक्षात यायला, जिथं आपण टिकत नाही तिथं बॅक्टेरिया म्हणजे एवढ्या पॉवरफुल असतात त्या. केमोसिंथेटिक बॅक्टेरिया कुठं? समुद्राच्या तळाशी, माती आणि पाणी. समुद्राच्या तळाशी अशा पद्धतीनं हे समुद्राचं तळ होय आणि आतमध्ये असे ज्वालामुखी फुटतात, त्याच्यात नाही का बॅक्टेरिया आहेत. त्याच्यानंतर माती आणि पाणी, त्याच्यात पण नाही काही बॅक्टेरिया आहेत. त्यानंतर बघा केमोसिंथेटिक वैशिष्ट्य काय, हे जीव फोटोसिंथेसिस प्रक्रिया करत नाहीत, फोटोसिंथेसिस होत नाही त्याच्यात. केमोसिंथेटिक म्हणजे केमिकलचा वापर करायला, लाईटचा करायला का? फोटो म्हणजे काय? फोटो म्हणजे काय? लाईट. फोटो म्हणजे काय? लाईट. मग प्रकाश संश्लेषण प्रक्रिया करायला का? ही केमो. कशाचा वापर करायला? केमिकलचा. कशाचा? केमिकलचा. हा, म्हणून ही प्रक्रिया कोणती आहे? रासायनिक प्रक्रिया. रासायनिक ऊर्जा याच्यातून मिळते. हे बॅक्टेरिया या प्रकारात येतात, भौतिक जीवाणू या प्रकारात येतात. हे जीव पृथ्वीवरील पोषण चक्रात म्हणजे जिओकेमिकल सायकल मध्ये महत्वाची भूमिका पार पडत असतात. ओके.